लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत, म्हणजेच काय, तुमची ई-के-वाय-सी चुकली होती किंवा तुमची ई-के-वाय-सी राहिली आहे, OTP प्रॉब्लेम आला आहे किंवा लाडक्या बहिणींनो तुम्हाला असं वाटत असेल की पुढे जे काही ई-के-वाय-सी मुळे प्रक्रिया होईल, पुढे जाऊन तुमचे पैसे बंद होणार आहेत, तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कारण पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागाकडून एक परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. काय निर्णय आहे ते सुद्धा पाहूया. तर ई-के-वाय-सी चुकली होती किंवा ई-के-वाय-सी मुळे तुमचे पैसे बंद झालेले सर्वांचे हप्ते होणार जमा. तर लाडक्या बहिणींनो महत्त्वपूर्ण अपडेट आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्याला मेसेज करत आहेत, कमेंट करत आहेत की आमचे हप्ते बंद झाले, आमची ई-के-वाय-सी चुकली होती, होय नाही असे एवढे कन्फ्युजिंग प्रश्न होते की ज्यामुळे लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की ही ऑफिशियल माहिती सुद्धा आलेली आहे व इथे संगमनेर तालुक्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया तांत्रिक अडचणी किंवा नजर चुकीमुळे अपात्र ठरलेल्या तसेच अद्याप ई-के-वाय-सी प्रलंबित असलेल्या महिलांना पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करण्याची संधी द्यावी, तसेच ज्या पात्र लाडक्या बहिणींचे आर्थिक सहाय्य थांबले आहे ते पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केलेली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जलसंपदा तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो तुमचा सुद्धा हा प्रॉब्लेम असेल, ई-के-वाय-सी मुळे पैसे थांबले असतील, तुम्हाला असं वाटतं की ई-के-वाय-सी आपली चुकली आहे तरी सुद्धा तुम्हाला पैसे चालू करायचे आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, निवेदनात आमदार खताळ यांनी नमूद केले की त्यांच्या मतदारसंघातून संपूर्ण राज्यातील अनेक लाभार्थी महिलांकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत, तक्रारी सुद्धा येत आहेत. तर ई-के-वाय-सी साठी पुन्हा एकदा मुदत देण्यासाठी किंवा महिलांची योजनेपासून वंचित न राहावे लागण्यासाठी ते निर्णय लवकरात लवकर सरकारला घ्यावं लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, महिला व बालविकास विभाग 6 जानेवारी रोजीच हे आलेलं परिपत्रक आहे. तरी ते जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांच्याकडून आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे विषय काय आहे. प्रति माननीय उपयुक्त महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी अडचणीबाबत. तर लाभार्थ्यांना तुमची के-वाय-सी चुकली असेल तर नक्कीच हे महत्त्वाचं असणार आहे. कारण का, तर ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की बऱ्याच लाडक्या बहिणींना जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई ज्यांच्या घरी नाहीत किंवा जे सरकारी नोकरदार नाही किंवा सरकारी जे काही पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही, तरी सुद्धा ई-के-वाय-सीच्या चुकीमुळे काय झालेलं आहे, त्यांचं पेन्शन बंद झालेलं आहे व त्यांचं अनेक अर्जदारांचे अर्ज रिजेक्ट झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. तर महिलांचे ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट एम्प्लॉई 1 असं नमूद करण्यात आलं आहे, परंतु जी सदर महिला आहे किंवा त्यांच्या कुटुंबात कोणतेही शासकीय कर्मचारी नसलेले संदर्भ क्रमांक इथे सांगण्यात आलेला आहे. जे अर्जदारांचे अर्ज रिजेक्ट झालेले असून कारण काय सांगण्यात आलेलं आहे की ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट एम्प्लॉई, त्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. तर अर्जदार ई-के-वाय-सी पुन्हा एकदा करता यावं किंवा अशी मागणी करण्यात आलेली आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ मिळायला पाहिजे आहे व ई-के-वाय-सी चुकली असेल तर ती चूक सुधारणा करण्यासाठी नक्कीच लाडक्या बहिणींना सपोर्ट मिळायला पाहिजे आहे. व हे महिला व बालविकास विभागाने इथे दखल घेतल्यामुळे नक्कीच इथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी इथून काहीतरी आता हालचाल लवकरात लवकर सुरू झालेल्या आहेत. आपण काल सुद्धा अंगणवाडी सेविकाताईंशी संपर्क साधल्यानंतर ते सुद्धा जे महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी असतात, एकात्मिक बालविकास सेवा इथे प्रकल्प अधिकारी आहे, त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट साधून त्यांच्याकडून सुद्धा ही पॉझिटिव्ह एक हे मिळालेलं आहे की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-के-वाय-सी सुधारण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. त्यामुळे काय होईल की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर लक्षात घ्या, ई-के-वाय-सी चुकली होती किंवा सर्वांना हे पैसे जमा होणार, सर्वांना म्हणजे काय, तुम्ही तिथे पात्र होणार आहे, पडताळणी तर होणारच, म्हणजेच काय, चुकीच्या पद्धतीने तुम्हाला लाभ मिळणार नाही, पण तुमच्या हक्काचे पैसे तुम्ही पात्र आहेत. पण तुम्ही अपात्र ठरला असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे जमा होणार आहे. तुम्ही पात्र आहात का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही पात्र असून तुमचे पैसे बंद झाले असेल तर सांगा, कारण तुम्हाला सुद्धा असं एरर येत असेल तिथे की शासकीय म्हणजे जे काही सरकारी नोकरदार आहात तुम्ही किंवा जे शासकीयमध्ये काम करते, ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट एम्प्लॉई असे नमूद केलं असेल तुमच्या इथे, तर नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींनी सांगितलं आहे की आम्ही गृहिणी आहोत किंवा आम्ही घरकाम करून किंवा आम्ही कामाला जाऊन आमचे पैसे कमवत आहोत, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे. दररोज घरी जे दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणे भांडे असू द्या किंवा असे काम करणाऱ्या महिलांचे सुद्धा बरेच मेसेज आलेत की आम्ही ते काम करून सुद्धा
आम्ही खूप गरीब आहोत तरी सुद्धा आमचे पैसे बंद झालेले आहेत. आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही ना, आम्ही गृहिणी आहोत. बरं ठीक आहे, गृहिणी असलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा शासकीय कर्मचारी म्हणून दाखवलं जात आहे. त्यामुळे नक्कीच इथे सरकारला लवकरात लवकर त्याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे महिलांना आर्थिकदृष्टी सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू केल्यामुळे नक्कीच इथे सरकार लक्ष देतील व KYCची संपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण ही जी मुदतवाढ मिळेल ती खूप कमी दिवस असणार आहे. आता लास्ट चान्स असणार आहे, त्यामुळे चुकीचं करू नका. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच प्रयत्न करतो की लाडक्या बहिणींना मदत करण्याची. जे काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका ताईंना विचारू शकता. महिला व बालविकास विभागात जाऊन प्रकल्प अधिकारी असतात त्यांना विचारू शकता की KYC कुठे करायची आहे. आता तालुका लेवलला सुद्धा असतात, जिल्हा लेवलला सुद्धा असतं, त्यामुळे नक्कीच इथे चेक करायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.